प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आहे आमच्या पिंशूचा बर्थडे आणि त्याच्यासाठी आम्ही चाललोय बाहेर। तर आता प्रिन्स खाली गेला, खूप जास्त रडत होता, त्याला काहीतरी घ्यायचं होतं म्हणून। आणि इकडे दीदी आजारी आहे, आताच डॉक्टर कडनं जाऊन आणलंय, सलाईन भरलोय। कायमच दीदीचं कोणाच्या बर्थडेला ती आजारीच असते। आणि इकडे नेहा आवरती आहे आणि आम्ही चाललोय फक्त एका दिवसासाठी लोणावळ्याला। 2 बॅग खाली गेले, 2 बॅग खाली नेलेत कुणालने। हे पूर्ण ऑर्गनायझर, ही पूर्ण बॅग, ही एक बॅग आणि 2 बॅगी गाडीत आहेत। तर इतकं सगळं घेऊन चाललोय, कारण आम्ही आहोत 1 2 3 3 जरी 4 5 प्रिन्स पकडून 5, हा तर आम्ही 5 जण आहोत। तर चाललोय आता। सो तर आम्ही आता आलो आहोत लोणावळ्यामध्ये आणि विलाला सुद्धा पोहोचलोय। हा मागे आहे हा टोलगेट म्हणून जो विला आहे, तर तिथे आमचा स्टे आहे। आणि आता बॅगी वगैरे काढतो, खूप जास्त ऊन झालंय कारण उशीर पण झालाय पोहोचायला, 3:15 3:30 झालेत। काय बाबू? हो गो बाई, थांब 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 थांब। अरे तू कुणाचा गॉगल लावलाय? डॅडीचा आहे काय? माझा आहे काय? चल माझं नाही, माझा मी लावलाय। तर प्रिन्स खूप जास्त खुश झालाय, आज प्रिन्सचा बर्थडे म्हणून आम्ही आलोय। माहितीये त्याला सांगून आणलंय मी, चल स्विमिंग पूलला जायचंय। म्हणजे त्याचंच चाललं होतं की मला बर्थडेला एकतर बोट मध्ये जायचंय किंवा मग स्विमिंग पूलला जायचंय। तर आम्ही त्याला स्विमिंग पूलला घेऊन आलोय। कशा आहे बाबू? उतरायचं नाही ह्या ड्रेस मध्ये, नाही चेंज केल्यावर। म्हणजे ड्रेस चेंज करायचा, कॉर्ड सेट घालायचा आणि मग पाण्यात जायचं मस्त, ओके ना? आपल्या बॅग्स वगैरे काढायच्यात बाळा गाडीतनं, बॅग्स वगैरे काढायच्या गाडीतनं। टच कर, हाताने टच कर, एकदम पॅक पकडायचं। मला पण स्विमिंग येत नाही, तू जर पडलास तर। चलो। तर इकडे नेहा बॅग व्हायचं काम करते। नेहा छान दिसते नेहा। तर ज्यांचा बर्थडे आहे ना, त्यांच्यासाठी आल्या आल्या कामाला लागल्यात मॅडम। हातात पकड, फुडलंय तू, काम येत नाही एक। हे हे चालू तो हे। तर आता कुठेही जाओ, काम काही चुकत नाही। आमच्या प्रिन्सला भूक लागली ना, तर मी येताना छान असं दूध घेऊन आले। ते डोर बंद कर। तर इकडे जायचं आता प्रिन्सला स्विमिंग पूलला। हा तर हे काय डॅडीला काही कपडे काढता येत नाही, पण त्याचं चाललंय डॅडी माझे कपडे काढा, डॅडी माझे कपडे काढा। आणि आता झाला नंगू पंगू, नॉट सोड आणि ड्रेस चेंज कर आणि मग जा। नाही तसंच जायचंय, असेच जायचंय गंदुडा। हळू हळू हळू, आज पूर्ण दिवस नाही। काय कर मग मला तिकडे वरती हाताने कर, या हाताने कर। मला तर नाही बाबा पाण्यात जायचं, इतकी थंडी वाजते ना। हे पाण्यात आहे पण मलाच थंडी वाजून आली आहे। माव बघ किती छान। 1 मिनिट, काय काय करते तू? जॉईन केलेली न्यू मेंबर आहे, खूप भूक लागलेली बिचारीला, प्रेग्नेंट आहे आणि ती मानू। इकडे यांचा एन्जॉय चाललाय। तर आता आम्हाला भूक लागली आणि म्हणून आम्ही घरून मी पोळ्या वगैरे बनवून आणल्या होत्या, कारण बाहेर मला रोटीने त्रास होतो। चटणी वगैरे पण घेऊन आली होती आणि पार्सल पण घेतलंय, भाजी। तसंच मी तुम्हाला म्हटलं होतं की मी घरून चटणी वगैरे करून घेऊन आली। तिकडे कोथिंबीरची चटणी, कोथिंबीरची शेंगदाण्याची सॉरी, आणि ह्या चपात्या भरून आणल्या होत्या। आता संपवल्या बऱ्यापैकी, जेवण झाले माझं, तर जेवण पण झालं। आणि ही काय पनीरची भाजी आणली, पनीरची भाजी आहे। आणि हे दाल खिचडी, मस्त एकदम भारी टेस्ट आहे। थोडी कॉस्टली आहे अदर रेट, म्हणजे अदर हॉटेलच्या रेटपेक्षा, पण टेस्ट खूप छान आहे। तर असं मस्त आता जेवण झाले आमचं 4 वाजताचं, 4-5 वाजताचं। A few moments later. सो तर मला शूट करायचं होतं, रील शूट करायचं होतं, फोटोज काढायचे होते, म्हणून मी हा ड्रेस वेअर केला होता।
आणि कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याच्या अगोदर मी साडी सुद्धा वेअर केली होती, आता तिकडे काढून टाकली आहे, तर त्याच्यावर सुद्धा शूट झालं माझं. आणि आता मी चालली आहे परत चेंज करायला, कारण प्रिन्सचा बर्थडे तर तो सेलिब्रेशन करायचा. तर कुणाल गेलाय बर्थडेचा केक वगैरे आणायला, तर तेपर्यंत आम्ही रेडी होतो. प्रिन्सला पण रेडी व्हायचंय, दीदीला पण व्हायचंय. सो तर आम्ही सगळे रेडी झालो, दीदी, मी, नेहा आणि कुणाल आला जस्ट आता केक घेऊन. तर प्रिन्स बघतो त्याचा बर्थडेचा केक कसा आणलाय ते, आणि खूप धडपडी. अरे तुला फोन आलाय, वाव बर्थडेचा केक तर असला भारी आणलाय बघा, त्याच्याच चॉईसने आणलाय ना. आम्ही पडद्यालाच हे जे नाव आणलं होतं ते तिकडे लावलं, म्हणजे घेऊन आले हे लोक. प्रिन्सचा हा केक तुम्हाला मग नीट दाखवलं नाही तर हा बघा असा केक आहे, हा प्लेटवर म्हणजे खूप 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 असतं. इकडे दीदी अशी रेडी झालीये, नेहा अशी रेडी झालीये, आणि माझा प्रिन्स सगळ्यात भारी दिसतोय. आणि इकडे कुणाल पण असा रेडी झालाय, तो रेडी नाही झाला, असाच गेला होता बाहेर. आणि मी तर दाखवलंच तुम्हाला मी कशी रेडी झाली. तर आता बर्थडे सेलिब्रेशन करूया. तर प्रिन्सच्या बर्थडेच्या दिवशी प्रिन्स खूप जास्त खुश होता, कारण त्याला त्याच्या बर्थडेच्या दिवशी माझ्याकडनं दिली होती मी गळ्यातली चेन गिफ्ट म्हणून, आणि त्याच्या मम्माने दिली होती त्याला सायकल. तर म्हणून तो खूप जास्त खुश होता. आणि त्यानंतर लगेच आम्ही गेलो स्विमिंग करण्यासाठी. तर तिथे स्विमिंगच्या बाजूला आम्ही साऊंड लावला होता आणि त्या सॉन्गवरच डान्स करत होतो, पण सॉन्ग आपल्या व्लॉगमध्ये अलाउड नाही, सो मी ते म्यूट केलंय. तर तुम्हाला जर आमच्या डान्सच्या स्टेप्सवरनं कळत असेल की मी कुठल्या सॉन्गवर डान्स करते तर ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर डान्स झाल्यानंतर ना, एन्जॉय झाल्यानंतर आम्ही गेलो पाण्यामध्ये, पण रात्री इतकी झाली होती त्यामुळे पाणी सुद्धा इतकं थंड झालं होतं. आणि आता थंडीचे दिवस आहे तर पाण्यात उभं राहता येत नव्हतं. तर एवढी प्रचंड थंडी वाजली ना, आम्ही डायरेक्ट पाण्यातनं सगळे बाहेर आलो. 11 वाजले सगळे आता बाहेर आलेत. आणि इकडे प्रिन्स तर असा बसलाय ना, आम्हाला दाखवते, ते गारटून गेलं पूर्ण. प्रिन्स पाण्यात जायचं हा का रे, जा ना, किती छान वाटतंय. तुला मज्जा आली नाही आली, तुला खूप झोप आली का. सो तर असं आम्ही आमच्या प्रिन्सचा 5वा बर्थडे सेलिब्रेशन केला, आणि फर्स्ट टाइम असं कुठेतरी बाहेर जाऊन बर्थडे सेलिब्रेशन केला. तर तुम्हाला आजचा व्लॉग आणि बर्थडे सेलिब्रेशन कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.